नागपूरहून लोखंडी पाईप घेऊन येणाऱ्या आयशर वाहनाचा रात्री अमरावती अकोला राष्ट्रीय महामार्गावर मूर्तिजापूर तालुक्यातील कुरम गावाजवळ अपघात झाला असून कॅबिनमध्ये अडकून बुलढाणा येथील चालक व क्लीनर या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे शहरात शोककळा पसरली आहे। याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलढाणा येथील जोहर नगर भागात राहणारे अनिसुद्दीन रफिउद्दीन काझी वय वर्ष 40 आणि रेहान नाझीम पठाण वय वर्ष 22 हे दोघेही नागपूर येथून आपल्या आयशर वाहनात लोखंडी पाईप घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले होते। या दरम्यान रात्री 12 ते 1 वाजताच्या दरम्यान कुरम तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे त्यांच्या वाहनाचा अपघात झाला। आयशर वाहन रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात जाऊन धडकल्यानं वाहनातील पूर्ण लोखंडी पाईप कॅबिनवर धडकले आणि कॅबिनमधील दोन्ही जण दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। अपघात कसा घडला हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही। तर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। तर आज शनिवारी दुपारी वाहनातील लोखंडी पाईप हटवण्याचे काम सुरू होते।